आकाशवाणी मुंबई केंद्र. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. चौथ्या भागाचा विषय आहे पुणे व्हाया हॉर्वर्ड. तर हा प्रबंध बद्दल आपण बोलत होतो. मी अशी मंडळी करायचा विचार करायचा प्रयत्न केला की कुठल्याही प्राण्याजवळ, वनस्पतीजवळ, कुठल्याही जीवाजवळ काही मर्यादित प्रमाणात साधनसंपत्ती असते. ती अशी वापरली जायला पाहिजे की त्याच्यामुळे त्या जीवाचं जे उद्दिष्ट आहे, उत्क्रांतीच्या दृष्टीने आपण समजतो की त्याची प्रजा सगळ्यात मोठ्या प्रमाणात पुढे जगेल, वाढत राहील, हे उद्दिष्ट साध्य करायसाठी उदाहरणार्थ जी साधनसंपत्ती आहे ती आपल्याला जिवंत ठेवायसाठी किती प्रमाणात वापरली गेली पाहिजे, किती प्रमाणात वाढण्यासाठी वापरली गेली पाहिजे, किती प्रमाणात प्रजोत्पादनासाठी वापरली गेली पाहिजे, आणि ते त्या जीवाच्या एकूण परिस्थितीवर कसं अवलंबून असतं, त्याच्या जडणघडणीवर कसं अवलंबून असतं, ह्याचा विचार करावा. आणखीन जी नवं गणित निर्माण होत होतं, विशेषतः उद्योगधंद्यांना उपयुक्त असं गणित, की त्यांच्याकडे जी संपत्ती असते ती त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या ज्या काय प्रक्रिया चालू आहेत, जाहिरातीत किती टक्के खर्च करावा, उत्पादनात नेहमीच्या किती टक्के खर्च करावा, नवीन उत्पादनं बनवण्यासाठी संशोधनात किती प्रमाणात खर्च करावा, याचं कसं यटक बसवावं, अशा अनेक संदर्भात हे गणित निर्माण झालं होतं. ते वापरून जीवसृष्टीबद्दलचे असे काही मॉडेल बनवता येतील का, त्याच्यातनं काही निष्कर्ष निघतील का, आणि ते निष्कर्ष असे पाहिजेत की प्रत्यक्षात त्याच्यातून काहीतरी ताडता येतील असे निष्कर्ष पाहिजेत. केवळ आपले कपोलकल्पित कथा म्हणून लिहिल्या असं नाही, प्रत्यक्ष जाऊन जोखता आले पाहिजेत असे निर्माण होतात का, असा प्रयत्न करून मी हे काम केलं. आणि चांगले काही त्याच्यातनं निष्कर्ष निघाले. आणखीन नंतर PhD थिसिस पुरा केल्यावरती मी प्रत्यक्ष काम करून, फील्डवर्क करून त्यातले काही निष्कर्ष ताडूनही पाहिले, ते तसे कसोटीला उतरलेही. अशा पद्धतीचं काम झालं. हे हार्वर्डला सुद्धा जीवशास्त्र विभागात असं सैद्धांतिक काम केलेला पहिलाच प्रबंध होता. माझे मार्गदर्शक बॉसट त्यांचा असाच एक प्रबंध होता, पण त्यांचं पार्श्वभूमी गणितातली होती आणि त्यांचा प्रबंध गणित विभागातच दिलेला होता त्यांनी, तरी त्यांचं असंच काम होतं त्यासाठी. पण जीवशास्त्र विभागात असा पहिलाच झाला आणि यातले निष्कर्ष लोकांना आवडले. त्यामुळे, आणि त्यावेळी विशेषतः अशा पद्धतीचं काम नुकतंच सुरू झालं होतं, त्याला खूप चलती होती. त्यामुळे एकूण त्या प्रबंधाचा कौतुकही चांगलं झालं. नंतर निदान 2 किंवा 3 वेगळ्या संशोधन प्रकल्पांमध्ये या निष्कर्षांची जोखणी झाली प्रत्यक्ष वनस्पतींच्या अभ्यासातून. त्याच्याबद्दल थोडंसं मला स्वतःलाच अशी इच्छा होती की हे सैद्धांतिक काम केलंय, ठीक झालं, पण आता हे आपण प्रत्यक्षात हे ताडून पाहिलं पाहिजे. त्यामुळं जेव्हा माझा प्रबंध पुरा झाला आणि 2 वर्ष आणखी व्याख्याता म्हणून राहायची हार्वर्डला संधी होती, नंतर भारतात परत याची विचार होता, तेव्हा त्या 2 वर्षात काहीतरी असं काम करावं की हे प्रत्यक्ष ताडून पाहता येतील असा मी प्रयत्न केला. तर 2 निष्कर्ष होते. एक त्यातला संबंध निष्कर्षाचा होता की आता खडकाच्या जाती आहेत निरनिराळ्या, की ज्या पुष्कळ वर्ष केवळ वाढत राहतात आणि मग एकदम बी येतं, इतक्या मोठ्या प्रमाणात बी येतं की एकदा बी आल्यावरती तो मरून जातो. याला बिग बँग रिप्रोडक्शन म्हणतो, की प्रचंड ह्याच्यात एकाच स्फोटक पुनरुत्पादन आणि संपलं जीवनक्रम. याच्या उलट दुसऱ्या काही खडकाच्या वगैरे वेळूच्याही जाती आहेत की ज्याच्यात दरवर्षी थोड्या प्रमाणात बीजोत्पादन होत राहतं, हळूहळू पुन्हा प्रजोत्पादन होत राहतं. तर कुठल्या काय कारणाने काही जातींच्यात असं स्फोटक प्रजोत्पादन आणि काही जातींच्यात सावकाश आहे,
ह्याचा मग मी माझ्या प्रबंधात असं दाखवून दिलं की वनस्पतींनी, बांबूनी उदाहरणार्थ पुनरुत्पादनात किती संसाधनं वापरली आहेत, त्यामुळे किती बीज निर्माण होतं, ह्याच्यातलं परस्पर नातं काय आहे. आणि मग ते काही अंशी साधन संपत्ती पुनरुत्पादनाकडे वापरल्यावर त्यामुळे मृत्यूचं प्रमाण किती वाढू शकतं किंवा एकूण वाढ किती कमी होऊ शकतं, त्यातलं काय नातं आहे, या नात्यावरती अवलंबून आहे. आणि ते दाखवून देता येतं कशा पद्धतीची नाती असावीत. तर हे काही ताडून बघता येतं का, तर त्याला दोन एकमेकांच्या अगदी एकासारख्या एक वनस्पती जाती आहेत. एक म्हणजे आपल्याकडे घायपात असते, ती घायपात अगाव्हे जो जिनस आहे त्यातलं, आणि दुसरं युक्का म्हणून घायपातीसारखाच एक आहे जिनस. त्यातली घायपात तुम्ही पाहिली तर त्याची जी फुलं आहेत ती एकदा फुलं आली की मग ती वठून जाते, त्याची स्फोटक पुनरुत्पादन आहे. युक्काची वर्षानुवर्ष येत राहतात. तर ते जे परागीकरण करणारे जे कीटक आहेत ते त्या फुलोऱ्याकडे किती प्रमाणात कसे आकर्षित होतात ह्याच्यावर हे अवलंबून आहे, हे आम्ही दाखवून देऊ शकलो. बिल शेफर नावाचा माझा एक मित्र होता, त्यावेळी तो प्रिन्स्टनला होता, त्यांनी मी हे जोडीने काम केलं. आणि त्याच्यात असं आढळून आलं की हे जे घायपाताकडे जो एक प्रकारचा पतंग त्याचं परागीकरण करतो, तो जास्ती फुलं वाढत गेली की त्या फुलं दुप्पट झाली तर दुपटीपेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात तो आकर्षित होतो. उलट युक्काकडे जो परागीकरण करणारे कीटक आहेत त्यांचं तसं नाही आहे. दुप्पट फुलं झाली तर दुपटीहून कमी ते आकर्षित होतात आणि मग फार प्रमाणात काही प्रमाणावर फुलं झाल्यानंतर आकर्षण होण्याचं प्रमाण वाढत नाही. तर ह्यामुळे आगावी घायपातीकडे तो भराभर जास्तच आकर्षित होत जातो. त्यामुळे घायपातीत खूप एकदम फुलं निर्माण करण्यात त्याला फायदा आहे, उलटा युक्काला हळूहळू थोडी करण्यात आहे. ते आमचा जो निष्कर्ष होता तो बरोबर त्या पद्धतीने त्याचं निघालं. दुसरा एक निष्कर्ष होता की जी मृत्यूचं प्रमाण आहे ते मृत्यूचं प्रमाण दोन पद्धतीने आपण म्हणतो, दोन पद्धतीचे मृत्यू समजतात आमच्या पॉप्युलेशन थिअरीमध्ये. एक पद्धतीचे की त्या जीवाची संख्या वाढत गेली आणि जास्त जास्त दाटीवाटीने ते वाढायला लागले की मृत्यूचं प्रमाण वाढतं, ज्याला डेन्सिटी डिपेंडंट म्हणतो. किंवा दुसरं म्हणजे ते किती दाटीवाटीने ह्याच्यावर मृत्यूचं प्रमाण अवलंबून आहे, त्याला डेन्सिटी इंडिपेंडंट म्हणतो. तर मी दाखवून दिलं होतं की एकूण जर डेन्सिटी इंडिपेंडंट महत्त्वाचं असलं, दाटीवाटीवर अवलंबून नसलेलं मृत्यूचं प्रमाण हे जर जास्त महत्त्वाचं असलं तर एकूण पुनरुत्पादनासाठी जास्त प्रमाणात साधनसंपत्ती चा वापर करणं हे त्या जीवाला योग्य ठरेल. आणि त्याप्रमाणे गोल्डन रॉड नावाची एक वनस्पती आहे, म्हणजे ही केवळ 4 महिने वाढून मग फुलं येतात आणि तिचा मृत्यू होतो. परंतु तरी एकूण त्याची बाकीची पानं वगैरे, त्यात खोड पान ह्याची किती वाढ होते आणि एकूण फुलं बिया ह्यांच्यात किती प्रमाणात त्याचं द्रव्य वापरलं जातं ह्याची तुलना पाहिली तर ज्या जाती जिथे दाटीवाटीने किती आहेत त्याच्यावर मृत्यूचं प्रमाण अवलंबून कमी असलेल्या भागात, म्हणजे डेन्सिटी इंडिपेंडंट मॉर्टॅलिटी जास्ती असलेल्या भागात फुलाबियांच्या जास्त प्रमाणात घेतलं जातं. आणि तसाच तो प्रबंधातला निष्कर्ष होता. तेव्हा हे दोन छान ताडून पाहता आले. आणि याच्यावर आधारित जे संशोधन निबंध होता अमेरिकन नॅचरलिस्ट या नियतकालिकात जो छापून आला, तो पुढं 15 वर्षांनी सायटेशन क्लासिक म्हणून जाहीर केला गेला. म्हणजे त्याला त्या निबंधाचा संदर्भ देणारे अनेक निबंध त्यानंतर लिहिले गेले. याचा अर्थ असा की वैज्ञानिक समूहामध्ये या निबंधाला
मानाचं स्थान मिळालं असं म्हणायला हरकत नाही ना. हो. तर कुठल्या कारणामुळे वैज्ञानिक या निबंधाकडे आकर्षित झाले किंवा या प्रबंधाकडे आकर्षित झाले असं आपण म्हणूया? 2 कारणं होती. एक म्हणजे ज्याला आपण ट्रेड ऑफ म्हणतो, की काहीही कुठल्याही प्राण्याला, वनस्पतीला, जीवाला सगळंच काही साधणं शक्य नाही. काही जास्ती जमेल तर काही कमी जमेल. उदाहरणार्थ कासवांनी आपल्याला दुसरे त्यांच्यावर शिकार करणारे, कासवांवर शिकार करणारे प्राण्यांपासून बचावासाठी जड एक चिलखत निर्माण झालं तर त्यांना भरभर पळून जाता येणार नाही जे हिंस्र पशु त्यांचे शिकार करतात त्यापासून. त्यामुळे आवरण जास्ती परिणामकारक झाल्यावरती वेग कमी परिणाम. बरोबर आहे. अशा पद्धतीने अनेक वेळा काहीतरी तडजोड करायला लागते. बरोबर आहे. ती जीवसृष्टीत ही सारखी तडजोड चालू असते. ही तडजोड समजून घेऊन आपण जीवसृष्टीचं बद्दलचा समज वाढवू शकतो असा प्रयत्न करणारा हे काम अगदी सुरुवातीच्या कामापैकी होतं. आणि या तडजोडीचा विशेषतः गणितीय त्याचं गणित मांडणारं तडजोडीबद्दल चर्चा अर्थात तशी बरीच झालेली आहे, हा महत्त्वाचाच विषय आहे. पण गणित याचं मांडणारं काम हे पहिल्या कामातलंच एक होतं. त्यामुळे लोक याच्याकडे आकर्षित झाले. आणि त्यानंतर ही जे सगळ्या जीवसृष्टीत मृत्यूचं प्रमाण, प्रजोत्पादनाचं प्रमाण, वयाबरोबर कसं ते बदलत जातं, या सगळ्या गोष्टीत लोकांना खूप महत्त्वाचे हे विषय वाटत होते. आणि त्याच्यावरती व्यवस्थित निरूपण करणारं कामापैकी हे पहिलंच काम होतं. या 2 कारणांनी त्याचा तसा बऱ्याच लोकांनी ते पाहिलं, त्याचा प्रभाव पडला आणि म्हणून अनेक लोकांनी त्याला संदर्भ दिल्यामुळे ते सायटेशन क्लासिक बनलं. हा PhD थिसिस झाला ही गोष्ट 3ऱ्या वर्षाच्या अखेरी नाही का? आणि त्यानंतर हार्वर्डमध्ये शिकवण्याची संधी मिळाली. तर खरं तर हार्वर्ड शिवाय अन्यत्र देखील अशा प्रकारची संधी उपलब्ध होती ना, ती कुठे? तर मला हे प्रत्यक्ष मोठं आश्चर्यच वाटलं, कारण 3 वर्षात साधारण काही थिसिस पुरा होत नाही. विशेषतः 1 वर्ष तर आधी अभ्यासक्रमही करायलाच लागायचे. पण हे 1.5 वर्षानंतर मी काम सुरू केलं होतं पक्क. ते चटकन जमलं. त्यामुळे 3 वर्षानंतरच बॉसाट म्हटलं की झालं आता पुरेसं. पण ते म्हटले की मला ही खात्री नव्हती असं काही इतक्या चटकन होईल. त्यामुळे मी काही तुझ्यासाठी काही इथे पुढे आणखी नोकरीची किंवा अशी तरतूद केली नाही आहे. आणि सुलोचनाची अजून PhD व्हायला थोडा वेळ होता, त्यामुळे मलाही तिथे थांबायची इच्छा होती. ते म्हटलं तू 1 वर्ष आरामात काहीतरी दुसरं काम कर. मग मी त्या वर्षात एक डिस्पर्सलचं एव्होल्युशन, आता हे बोललो आहे मी की मृत्यूचं प्रमाण, वाढीचं प्रमाण, प्रजोत्पादनाचं प्रमाण, ह्याचं कशी उत्क्रांती होते हे काम होतं. तसंच प्राणी वनस्पती पसरत जाण्याचं डिस्पर्सलचं प्रमाण कसं, त्याची कशी उत्क्रांती होते याच्यावर एक वेगळं काम मी केलं. ते प्रसिद्धही केलं पण ते प्रबंधात घातलं नाही. त्यामुळे 4 वर्षात हे सगळं पुरं झालं, चांगलं काम झालं होतं. आणि मग हार्वर्डली मला लागलीच तिथे नोकरीची ऑफर केली. त्याचबरोबर ते म्हटले की तुला जर इथे राहायचं नसलं, जरा वेगळीकडे जायचं असलं तर प्रिन्स्टन, स्टॅनफर्ड, शिकागो 2-3 चांगली विद्यापीठ आहेत, त्याच्यातही अशाच पद्धतीचं काम करणाऱ्या मॅथमॅटिकल इकॉलॉजी मी त्यावेळी जरा फॅशनमध्ये होती आणि त्याच्यात जवळजवळ कोणी काम केलेलं नव्हतं. त्यामुळे ते म्हटले सहज मिळू शकेल. मग प्रिन्स्टनला रॉबर्ट मॅकार्थर आहे त्या विषयातले खासच आकर्षक व्यक्तिमत्व होतं, मोठं चांगलं काम केलेले होते. मग त्यांची माझी ओळख झाली. मग त्यांनी मला त्यांच्या 15 दिवसाच्या एका कॅटस्किल डोंगरातल्या फील्ड ट्रिपलाही बोलवून नेलं. त्यावेळी जॅरेड डायमंडही तिथे होते. रॉबर्ट मॅकार्थरची त्यांची खूप दोस्ती होती. आम्ही सगळे 15 दिवस तिथे राहिलो आणि त्यांनी प्रिन्स्टनहून कॉन्क्रीट ऑफरही पाठवली. पण मला काही खास जास्ती वर्ष तिथे राहायचं नव्हतं. सुलोचनाचा तिला PhD पुरी करायची होती. 1 वर्ष MITमध्ये तिला जूल चार्नी म्हणून तिच्या विषयातले खास चांगले शास्त्रज्ञ त्यांच्याबरोबर काम करून मग परत यायचं होतं. तेव्हा तेवढ्यासाठी हार्वर्डला तेवढं मी राहिलो.
तुम्ही पहिल्यापासूनच आपल्याला परत यायचं याच्याबाबत तुमच्या मनामध्ये शंका नव्हती? अजिबातच शंका नव्हती. माझ्या मनात नव्हतीच आणि सुलोचनाच्या मनात माझ्याहून कमी शंका होती. तिला तिथे राहायची काही इच्छा नव्हती. कारण तसं पाहिलं तर 71 साली मला या सगळीकडनं प्रिन्स्टनहून ऑफर होती किंवा हार्वर्डलाही ते पूर्णपणे असिस्टंट प्रोफेसरशिप म्हणून द्यायला उत्सुक होते. तिने MITत ते वर्षभर काम केल्यावर ते जूल चार्नी म्हणले की ते तुला MITतही असिस्टंट प्रोफेसरशिप देऊ इच्छितात. पण ती म्हणली की असिस्टंट प्रोफेसरशिपमध्ये अमेरिकेच्या स्पर्धात्मक वातावरणात इतका ताण येतो काम करायला की आपण दोघंही जर ह्याच्यात काम करत राहिलो तर आपण वेडे होऊ. आणि बायकांना त्या मानाने अमेरिकेत आता जरा परिस्थिती सुधारली आहे, पण त्यावेळी आणखीच अवघड होतं काम करणं. उदाहरणार्थ असाही अपवाद आहे की मी जॉर्ज वॉल्ड ज्यांना हे नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांनी जे काम केलं होतं व्हिटॅमिन Aच्या मॉलिक्युलवर, ते काम त्यांनी नेहमी जन्मभर रूथ हॅबर्ड नावाची त्यांच्या पत्नी होत्या तिच्या बरोबरीने केलं होतं. आणि अनेक लोक म्हणतात की रूथ हॅबर्ड त्यांच्याहून हुशार होती आणि तिनेच खरं जास्त काम केलं होतं. तरी जन्मभर तिला केवळ रिसर्च असोसिएट म्हणून हार्वर्डला राहायला लागलं. असं. आणि जरी त्यांचे अनेक पेपर बरोबरीने होते तरी नोबेल पारितोषिक फक्त जॉर्ज वॉल्डला दिलं गेलं. आणि नंतर व ती वैतागून त्या वयात 60च्या पुढं दोघं होते, त्यांचा घटस्फोटही झाला. पण बायकांना एकूण मान्यता न देणं आणि एकूण कठीण खूप वातावरण अजूनही होतं. त्यामुळे सुलोचनाला तर अजिबातच राहायची इच्छा नव्हती, मलाही नव्हती. त्यामुळे परत यायचं पक्क ठरलंच होतं. आणि मग तुम्ही दोघंही पुण्याला परत आलात आणि CSIR पूल ऑफिसर म्हणून आलात. आणि MACS मध्ये तुम्ही आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुण्यालाच आहे, तिथे सुलोचना होती. असं काम सुरू झालं. तर या MACS मध्ये किती काळ घालवला? 2-1 वर्ष घालवली. दीड वर्ष, पावणे 2 वर्ष घालवली. आणि त्या काळात वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. पहिली गोष्ट बोलायची म्हणजे वामनराव वर्तकांच्या बरोबर काही काम सुरू केलं. वर्तक तोपर्यंत फर्ग्युसन कॉलेज सोडून MACS मध्ये आले होते. मग ह्या कामाबद्दल आता जरा बोलूया आपण. आता MACS मध्ये आल्यावरती मी विचार करत होतो की आता भारतात काय पद्धतीचं काम करावं. गणितीय काम थोडंफार, सैद्धांतिक काम थोडंफार चालू ठेवायची इच्छा होती. परंतु मुख्य म्हणजे मला पुष्कळ जास्त आवड होती प्रत्यक्ष निरीक्षणाने फील्ड इकॉलॉजी अशा पद्धतीचं काम करण्यात. ते काय करावं, 2-4-5 गोष्टी शक्य आहेत, विचार करावा असं मी करत होतो. त्यातलं एक म्हणजे मी ह्या PhD नंतरच्या 2 वर्षात वनस्पतींवरही काम सुरू केलं होतं. त्यामुळे आणि वनस्पतीशास्त्राचे वर्तक आमचे गुरु फर्ग्युसनमधले तिथे होते. ते मोठे उत्साही, विशेषतः फील्डवर्कला फारच छान त्यांच्याबरोबर मजा यायची. विद्यार्थी असताना सुद्धा खूप मजा यायची. तर आता त्यांच्याबरोबर करण्याची शक्यता होती. ते निरनिराळ्या भागात फील्ड ट्रिप्सला जायचे. तर वरंधा घाट भोरला जाणारा, तिकडे त्यांना बरंच ते काम करायचे. तर तिकडे मी त्यांच्याबरोबर गेलो. तर वरंधा घाटाच्या वरच्या सड्यावरती धूपरहाट म्हणून एक देवराई आहे. आणखीन त्या देवराईत ही राळधुपाची मोठी 4 प्रचंड झाडं आहेत. ही साधारण मोठ्या प्रमाणात जास्त दक्षिणेला कर्नाटकाच्या वगैरे भागात ही जात राळधुपाची जास्त आढळते. इथे अगदी तुरळक आहेत महाराष्ट्रात. पण हे प्रचंड 4 वृक्ष तिथे आहेत म्हणून त्या देवराईचं नावही धूपरहाट असं पडलेलं आहे. मराठीत राहटी असाही शब्द देवराईला जास्त वापरतात. खेड्यातले लोक तर देवराहटी असंच जास्त वापरतात. त्यामुळे ती धूपरहाट. तर मग काय आहे, तर मग असं दिसलं की आपल्याला जर महाराष्ट्राच्या सह्याद्रीत विशेषतः मूळ वनस्पतीसृष्टी काय होती ही शोधायला जायचं असलं तर ही सृष्टी मोठ्या प्रमाणात फक्त या देवराईंच्यातच शिल्लक राहिलेली आहे. बाकीच्या भागात ती नाश झालेला आहे. काही दुसरे वनस्पती उगवल्या असल्या तर त्यामुळे जास्ती काटेरी, करवंदाच्या जाळी बिळी अशा रूपातल्याच आहेत. मूळची जी ह्या प्रचंड पावसाच्या सह्याद्रीच्या प्रदेशातली जी वनराई असायला हवी ती आता नाही आहे. पण देवराईचं त्या दृष्टीने महत्त्व आहे.
त्यामुळे मला त्याचं गंमत वाटली. पण त्याचवेळी मी कोसांबींचं एक पुस्तक वाचत होतो, मिथ अँड रिॲलिटी म्हणून. त्याच्यात त्यांनी एक लेख लिहिलेला आहे मातृदेवतांवर. त्या मातृदेवतांवरच्या लेखाची सुरुवातच मातृदेवतांच्या, अनेक मातृदेवतांच्या देवराया आहेत अशी करून देवराईंबद्दल त्यांनी छान विवेचन केलेलं आहे. तेव्हा त्या दृष्टीने मला वाटलं अरे हे पाहण्याजोगी गोष्ट आहे. आणि शास्त्रीयदृष्ट्या आणि मानव निसर्ग परस्पर संबंधांच्या दृष्टीने देवराई हा मोठा रोचक विषय होईल संशोधनाला अशी कल्पना मला वाटली. आणि वर्तकांच्या बरोबरही काम करायला मजा यायची. तेव्हा आम्ही दोघांनी देवरायांवरती संशोधन सुरू केलं. त्याच जोडीने मग मी दुसराही विचार करत होतो. मला वेगवेगळ्या गोष्टीत मी थोडंफार काम केलं होतं. त्याच्यात ॲनिमल बिहेवियर, त्याच्या एव्होल्युशनबद्दलही काम केलं होतं. उदाहरणार्थ काही जातींच्यात नरांच्यात 2 प्रकारचे नर असतात. आता आपल्या हत्तींच्यात सुद्धा सुळेवाले आणि मखना, ज्यांना सुळे नाहीत, असे 2 प्रकारचे नर असतात. तर काय कुठल्या परिस्थितीत ह्या 2 प्रकारच्या नरांचं उत्क्रांती होऊ शकेल याच्यावर मी एक छोटा सैद्धांतिक पेपर केला होता. तोही तसा लोकांना अनेक म्हणजे सायटेशन क्लासिक नाही तरी बऱ्याच प्रमाणात त्याचं लोकांनी ते वाचून त्याच्यावर काम सुरू केलं होतं. तेव्हा ॲनिमल बिहेवियरमध्ये काही आणि विशेषतः सोशल बिहेवियर, सामाजिक आचरणाबद्दल काही काम करावं का असा विचार करत होतो. विल्सननी त्यावेळीच प्रसिद्ध केलं होतं ते इन्सेक्ट सोसायटीज म्हणून पुस्तक, ते मी वाचत होतो. आणि पुण्याचं आमचं घर काही वर्ष वडील दिल्लीला वास्तव्यात असल्यामुळे बंद होतं आणि म्हणून ते उघडून आलो तर त्याच्यात घरभर गांधील माशांची पोळी होती. आणि अर्थात बाकी सुलोचनासकट सगळे म्हणायला लागले ताबडतोब या काढून टाकायला पाहिजेत. पण मी त्यांच्याशी भांडूत नेहमीच कधीच काढू देत नाही, तशी काढू दिली नव्हती. तर मग माझ्या लक्षात आलं ते पुस्तक वाचताना की या गांधील माशा ज्या आहेत या बहुतेक रोपॅलिडिया आहेत. आणि त्या विल्सनने लिहिलं होतं की रोपॅलिडिया, बेलॅनोगॅस्टर आणि मिशोसेटॅरस हे 3 जे जिनस आहेत त्यातल्या गांधील माशा या सामाजिक उत्क्रांतीच्या मोठ्या अशा स्थितीत आहेत की ज्याच्यात त्या माशांच्यात, गांधील माशांच्यात श्रमविभागणी आहे परंतु शरीर रचना त्यांची अजिबात एकसारखी एक आहे. म्हणजे मधमाशांच्यात राणी माशी आणि कामकरी मधमाशा यांची शरीररचनाच वेगळी असते. पण तसं इथं नाही. या गांधील माशांच्यात शरीररचना एक पण श्रमविभागणी झालेली. काही माद्या तेवढ्या अंडी घालतात आणि बाकीच्या कामकरी आहेत अशी आहे. तर ह्या जातींचा अभ्यास खरा व्हायला पाहिजे. तर विल्सननी सुचवलं होतं. फार कमी माहिती आहे यांच्याबद्दल. मग मी त्या गांधील माशा काढल्या काही. मग त्यांना बरोबर कुठली जात आहे हे या विषयातले तज्ज्ञ होते एक O.W. रिचर्ड्स म्हणून ब्रिटिश म्युझियममध्ये. त्यांनी कळवलं की हो ही रोपॅलिडिया मार्जिनेटा आहे. त्याच्यावर थोडाफार अभ्यास सुरू केला. आणि तसंच सामाजिक काही प्राणी एकटे राहतात, काही प्राणी मोठ्या समुदायात राहतात. समुदायात राहण्यामागे काय कारणं असतात, काय कारणांनी सामुदायिक जीवन पद्धती विकसित होते, त्याच्यामागे काय नॅचरल सिलेक्शनच्या प्रक्रिया आहेत, याच्याबद्दल खूप काम चाललं होतं. तर काही जातीचे पक्षी रात्री एकत्र मोठ्या समुदायात झोपतात, बाकीचे पक्षी एकटे एकटे जिथे तिथे झोपतात. त्याच्यात साळुंक्या, कावळे, बगळे, घारी मोठ्या समुदायात एकत्र. आपण कावळ्यांची शाळा म्हणतो ती असे संध्याकाळी एकत्र आलेली मंडळी, कावळ्यांची शाळा. तर मग या साळुंक्या किंवा मैना ज्या आहेत त्या कावळे त्या आमच्या घर आणि महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन सायन्स याच्यामध्येच अगदी दोन्हीच्या जवळ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. त्याच्यात जुन्या काळची प्रचंड वडाची पिंपळाची झाडं आहेत. त्यातल्या एका वृक्षसमूहात 2 जातीचे कावळे आणखीत एक जातीच्या साळुंक्या यांचे प्रचंड रात्री शाळा भरायची. मी त्याचा अभ्यास करायला लागलो. त्याच्याबद्दल वाचलं की काय लोक म्हणतात, काय कारणांनी हे समुदायात एकत्र येतात. तर ती जी कारणमीमांसा झाली होती ती
एकाच जातीचे पक्षी एकत्र रात्री येण्याची कारण मीमांसा सगळी होती, त्यावर मर्यादित त्यावेळी जे उपलब्ध होतं साहित्य त्याच्यात. पण इथे तर 3 जातीचे पक्षी मोठ्या प्रमाणात एकत्र येत होते. आणि कधी कधी भोरड्या म्हणतात त्या रोझी पॅस्टर, त्या भोरड्याही त्यांच्याबरोबर यायच्या, म्हणजे 4 जातीचे एकत्र व्हायचे. काय आहे कारण? विचार करतो तर त्याच्यात एक मोठी घटना गंमतशीर घडली की कावळ्यांनी, 2 जातीचे कावळे जे होते त्यांनी एकदम जागा बदलून एक अर्धा किलोमीटर दूर त्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या आवारातच दुसरीकडे आपलं स्थलांतर केलं, शाळा भरवली तिकडे. आणि काही दिवस साळुंक्या इकडे पहिल्या जागीच राहिल्या, पण थोड्या दिवसांनी त्यांनीही स्थलांतर करून कावळ्यांच्या शेजारी येऊन झोपायला लागल्या. तर मग हे काय आहे? तर मग ह्याचं कारण मला वाटलं की हे असायला पाहिजे की एकत्र हे पक्षी असल्याने कोणी रात्री त्यांना हिंस्र पक्षी किंवा साप वगैरे खायला आले तर त्या धोक्याची सूचना चटकन एकमेकांना देता येते. आणि ह्या धोक्याची सूचना, कावळ्यांची धोक्याची सूचनाही मैना समजतात आणि मैनांची कावळे समजतात असं दिसतंय. त्यामुळे ह्या एका छोट्याशा निरीक्षणातून हा मोठा इंटरेस्टिंग एक निष्कर्ष निघाला. तो पेपर प्रकाशितही झाला. व त्याच्यावरही थोडं अनेक निरनिराळे प्रश्न होते या अशा शाळा भरण्याच्या कारणांबद्दल, त्याच्यावरही थोडंफार काम सुरू झालं. अशी 2-3 पद्धतीची कामं पुण्याला मी वेगवेगळे विचार करावेत म्हणून सुरू केली. आता ह्या कावळ्यांच्या शाळेबद्दल एकच माझ्या मनात शंका आली की असं दिसतंय एकत्र येऊन मंडळी असणं याच्यात फायदा असतो, म्हणजे कोणी भक्षक आला तर आपण जागे होतो वगैरे वगैरे, ठीक आहे. आता प्रश्न असा की एकत्र एकाच गटाची नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 गटाच्या मंडळींना एकत्र येण्यात फायदा आहे असं काहीतरी दिसतंय. पण मग शंका अशी की हा फायदा फक्त मैनांनाच होता की काय? कारण कावळ्यांना दूर जाणं परवडलं आणि मैनांना शेवटी त्यांच्या मागे फरफटत जावं लागलं असं तुमचं निरीक्षण. कारण कावळे नाहीतर स्वतःचं नाक कापून का अवलक्षण करतील? काय की मला माहिती नाही, अर्थात इतकं काही तपशीलवार तिथे ते काम झालं नाही. हा, पण दरवेळीच एकच हे उदाहरण होतं. पण एका उदाहरणात सुद्धा काही काही निष्कर्ष छान निघू शकतात म्हणून ते प्रकाशितही झालं. पण असं काही मला माहिती नाही आहे की अनेक वेळा अशा गोष्टी घडत असणार. तर खरं काय पाहिलं पाहिजे की नुसते कावळे आणि साळुंक्याच नाही, तर बंगलोरजवळ मध्येच मी गेलो होतो. एक मंड्या नावाचं गाव आहे, तिथल्या शेतकी संशोधन केंद्राच्या आवारात ह्या कावळ्यांच्या 2 जाती, साळुंक्या, पोपट, रोजरिंग पॅराकिट म्हणतो ज्याला, नंतर 3 जातीचे बगळे, 2 जातीचे आईबीस, हे सगळे एकत्र जमतात. आता आणि मग असे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे जमतात. मग ते म्हणणं त्यांची स्थलांतर छोटी छोटी होतातही, हा फाटाफूट होते. पण कोण पहिली करतं, मग काय कारणाने बदलतात, कोण नंतर जातं मागे, ह्याच्याबद्दल असा काही तपशीलवार अभ्यास झालेला नाही आहे. त्यामुळे एकाच ह्याच्यावरनं हे सांगवत नाही. एकही असंही असू शकेल की काही एवढं झालं तरी शेवटी कुणी ना कुणी बळी पडतातच. कदाचित कुठल्या सापाने कावळ्याचा बळी घेतला असेल म्हणून मग कावळे गेले असतील, म्हणजे कदाचित एक रॅन्डम इव्हेंट तिथे कारण झाला असं शक्य आहे. बरोबर. नंतर आणखी एक होता तो उंदरांच्या बिळांचा अभ्यास, असा एक होता. हा, तर पण माझी अशी कल्पना होती की जे काम करू त्याला शास्त्रीय दृष्ट्याही काहीतरी अर्थपूर्ण प्रश्नांवर करावं, पण त्याच्याबरोबर त्याचा काही उपयोगही होणार असला वेगळ्या पद्धतीने लोकांना, तर तसंही करावं. आता उदाहरणार्थ मी आधी जे वनस्पतींवर केलं होतं, गोल्डन रॉड वगैरे, ती शेतातली तणं म्हणूनही अशा अनेक गोष्टी असू शकतात. ते शेतातल्या तणांवर, वीड्सवरती काम करू शकू असाही एक मनात विचार होता. मग आमचे महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिवेशन सायन्सेसचे संचालक म्हणले की तू उंदरांवर, घुशींवर विचार कर, कारण त्या संस्थेला पैसे देऊ करत होते लोक यांच्यावर काम करायला, त्यांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी. आणि विशेषतः गुदामामध्ये धान्य साठवून ठेवल्यावर त्याचा उंदरांचा, घुशींचा प्रचंड प्रमाणात नाश होतो. तर म्हटलं ठीक आहे, विचार तर करूया काय आहे.
आणि ईश्वर प्रकाश म्हणून जोधपूरचे चांगले प्राणीशास्त्रज्ञ वारले आता, पण माझी त्यांची चांगली ओळख होती. त्यांनी ह्याच्यावर बरंच काम केलेलं आहे. एकूण डेझर्ट रोडन्स, निरनिराळ्या उंदरांच्या मूषक जातींवरती. मी त्यांना विचारलं की काय काय ह्याच्याबद्दल माहिती आहे. ते म्हटले ही जी प्रचंड घुस आहे त्या घुशीबद्दल काही फारशी माहिती नाही आहे, वेगवेगळ्या उंदरांबद्दल काम झालं आहे. म्हटलं मी पुण्याची इथली संगमाजवळची गुदामं आहेत तिथं जाऊन चौकशी केली, कुठले कुठले आहेत. त्याची घुशीत आहे म्हणले तर फारच उपद्रव करतात, प्रचंड प्रमाणात घुशी आहेत. तर म्हटलं ठीक आहे, घुशींबद्दल काही माहिती नाही आहे तर आपण थोडे घुशींचा अभ्यास करू. ते म्हणले घुशींचं असं आहे, त्यांची प्रचंड बिळं असतात आणि खूप लांब लांब त्यांची भुयारं असतात आणि कुठून घुसतात आणि त्या हाकलायलाही फार अवघड जातं, कारण बाकीच्यांच्यापेक्षा त्यांना कठीण जमिनीत नाही बिळं करणं जमतं आणि लांब लांब भुयारं करणं जमतं. म्हणून मग एक तिथे आमचे लॅबोरेटरी असिस्टंट होते, मी नाव विसरलं, ते खूप उत्साही होते, खणायलाही पूर्ण तयार होते. तेव्हा त्यांच्या मदतीने 40-40, 50-50 फूट घुशींची बिळं खणून घुशी बिळं कसे करतात याच्याबद्दल एक छोटासा अभ्यास केला. परंतु काही झालं तरी शेवटी मला ती घुशी उंदरं ह्या प्राण्यांवर जन्मभर काम करत राहावं ही काही कल्पना रुचली नाही, त्यामुळे मग सोडून दिलं तेवढ्यावर. पण ह्या वर्ष दीड वर्षामध्ये ज्या छोट्या 2-4 गोष्टींची सुरुवात झाली त्याच्यापैकी काहींचा अगदी वेलू गगनाला गेलेला मला दिसतोय. उदाहरणार्थ सेक्रेड ग्रोव्ज हा अभ्यास पुढे खूप वाढला, त्याचा विस्तारही झाला. म्हणजे ग्रोव्जवरून सेक्रेड पॉइंट्स झाली, नाना तऱ्हा झाल्या, अनेक लोक त्याचा अभ्यास करू लागले. समाजशास्त्रीय अभ्यास झाला, परिसरशास्त्रीय अभ्यास झाला. तसं या रोपॅलिडिया गांधील माशीचा अभ्यास देखील नंतर राघवेंद्र गदककरांनी जवळजवळ 20 वर्ष आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप नाव कमवलं. आणि नाना तऱ्हेच्या डार्विनच्या संकल्पना 2 पावलं पुढे नेणार असं काम त्यांच्या हातून त्या संदर्भामध्ये घडलं. ह्या पक्ष्यांच्या एकत्र येण्याबद्दल किंवा त्यांच्या एकंदर वर्तणुकीबद्दल जी सुरुवात झाली त्याच्याबद्दल पुढेही लिहिलेलं मला दिसतंय की बंदीपूरमध्ये 1 वर्ष घालवल्यानंतर जे नाना तऱ्हेचे निबंध लिहिले त्याच्यापैकी एक निबंध असा आहे की ज्याच्यामध्ये अनेक प्राण्यांच्या वर्तणुकीबद्दलची निरीक्षणं नोंदलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये हे बघण्यासारखं आहे, ह्याच्यामध्ये हे कोडं सोडवण्यासारखं आहे, अशा प्रकारची तिथे मांडणी त्या निबंधामध्ये केली गेलेली आहे. आम्हाला त्रयस्थ मंडळींना हे फार महत्त्वाचं वाटतं की या विषयामध्ये कोडी तरी कुठली आहेत, माहीत अनसॉल्व प्रॉब्लेम्स तरी कुठले आहेत हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रश्न माझ्या मनात एवढाच येतो की हे सगळी जी मांडणी होती ही बघून कुतूहलानं ती कोडी सोडवण्याचा इतर लोकांनी कितपत प्रयत्न केला नंतर. ते बंडीपूरच्या बद्दल निबंधात मला माहिती आहे. उदाहरणार्थ एक शांताराम म्हणून सलीम अली स्कूल ऑफ इकॉलॉजीत पॉंडिचेरीला त्यांनी PhD प्रबंध केला. ते मला सांगत होते की त्या निबंधात सुचवलेले सुतार पक्षी, की सुतार पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत, तर त्यांची एक परस्परांशी काय संबंध आहेत आणि विशेषतः परस्परांशी स्पर्धा कमी करण्यासाठी काय युक्त्या वापरल्या गेलेल्या आहेत, नीच सेपरेशन कसं झालेलं आहे, असा त्यांनी हा निबंध वाचून विषय सुचून स्वतः PhDचा प्रबंध केला. तेव्हा काही असं झालेलं आहे, माहिती नाही जास्ती कुठला झालाय का. आता हे ऐकल्यावर माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की रॉबर्ट मॅकआर्थर यांचा मुळातला जो PhD निबंध आहे तो अशा स्वरूपाचाच आहे ना की वार्बलर पक्ष्यांच्या नीच सेपरेशन बद्दल अशा पद्धतीचा आहे. बरोबर आहे ना. मग त्यांनी ते जमिनीवरती वावरणारी मंडळी 1 फुटावर 2 फुटावर, नंतर झाडाच्या अगदी काय म्हणायचं, ही कल्पना आधी डेव्हिड लॅक आणि रॉबर्ट मॅकआर्थर या 2 शास्त्रज्ञांनी याबद्दल महत्वाच्या कामाला सुरुवात केलेली होती. अच्छा. आणि ते या सुतार पक्ष्यांच्या संदर्भात या ग्रस्तांनी ती अभ्यास करून दाखवली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. 4थ्या भागाचा विषय होता पुणे व्हाया हॉर्वर्ड. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.